नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत बऱ्याच ठिकाणी खटके उडालेत। मुक्ताईनगरमध्ये तर राडा झाला। अखेर शिंदेंचे आमदार चंद्रकांत पाटलांच्या 5 कार्यकर्त्यांवर आता गुन्हा दाखल झाला। तर शिवसेनेच्या या गुंडगिरीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं रक्षा खडसे म्हणालेत। पाहूयात एक रिपोर्ट। मुक्ताईनगर शहरामध्ये तालुक्यामध्ये गुंडागिरी आज सेनेच्या लोकांची वाढलेली आहे। आमदारांच्या माध्यमातून तुम्हीच या गावामध्ये दंगली धोपे करण्याची मनसुबा घेऊन या गावामध्ये फिरताय, तुम्हीच गुंडगिरी करताय, तुम्हीच हिस्ट्री हिटर आहे। मुक्ताईनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची गुंडगिरी वाढली असून शिंदेंचे आमदार चंद्रकांत पाटील यांची पुराव्यांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असं भाजपच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी म्हटले। नगरपालिकेच्या मतदानावेळी शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपवर बोगस मतदानाचा आरोप केला। त्यानंतर भाजप आणि शिंदेंचे कार्यकर्ते आमनेसामने आले, तर ही चंद्रकांत पाटलांची गुंडगिरी असल्याचं रक्षा खडसे म्हणाले। मुक्ताईनगर शहरामध्ये तालुक्यामध्ये गुंडागिरी आज सेनेच्या लोकांची वाढलेली आहे आमदारांच्या माध्यमातून, आणि ते काल या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे। तर परत ते त्याच पद्धतीने साहेबांना जाऊन सांगतील, पण आज तर माझ्याकडे पुरावे आहे। आम्ही स्वतः सगळ्यांनी बघितलं, लोकांनी बघितलेलं आहे, तर मी देवेंद्रजींना या सगळ्या गोष्टी पुरावेसह दाखवणार आहे। तुम्ही मतदार प्रतिनिधी असला जाऊ शकता, तुम्ही स्वतः उमेदवार असला तर एखाद दोन चक्कर मारू शकता। आदर्श आचारसंहिता लोक आहे तर तुम्ही तिथे ती पार पाडली पाहिजे मला असं वाटतं। आणि ते जर पार पाडत नाहीये तर तुम्हीच या गावामध्ये दंगली धोपे करण्याची मनसुबा घेऊन या गावामध्ये फिरताय, तुम्हीच गुंडगिरी करताय, तुम्हीच हिस्ट्री हिटर आहे असं मला वाटतंय। मतदान सुरू असतानाच भाजप आणि शिंदेंचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावरच राडा झाला। त्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी शिंदेंचे आमदार चंद्रकांत पाटलांच्या 5 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला। तर रक्षा खडसेंनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केलाय। काल तिथे 200-400-500 बेकायदा जमा पुरुषांना घेऊन जाऊन स्वतः मंत्री महोदय जाऊन बसल्या आणि एक वेगळा पद्धती दबाव आणला आणि दबाव आणून तसे गुन्हे दाखल केले। हे करण्याची एखाद्या मंत्र्याला पुरुषाला जाण्याची काय गरज आहे मला समजत नाही। केंद्राचे मंत्री आपण, पण ते मंत्रीपदाची थोडंसंही गरिमा राखण्याचे प्रयत्न जर लोक करणार, कोणी समर्थ करणार नसेल, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद दाखल करू आणि माननीय कोर्टामध्ये जात मागू। मुक्ताईनगरच्या नगरपालिकेत भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमनेसामने आहे। त्यातच शिंदेंचे आमदार चंद्रकांत पाटील आणि खडसे कुटुंबियांचे राजकीय संबंध तणावाचे आहेत। त्याचीच झलक पुन्हा एकदा मतदानाच्या दिवशी दिसली आणि दोघांनीही निवडणूक आयोगामध्ये एकमेकांची तक्रार केली। दुपारी भर 4 वाजता 300-400 लोक मोटरसायकलवर 4 व्हीलरवर घेऊन पूर्ण शहरामध्ये रॅली काढताय, पक्षाच्या घोषणा देताय, स्वतः आमदार महोदय त्यांच्या पार्टीचं स्कार्फ टाकून मतदानाला जात आहे, तिथे लोकांना सांगताय, जेव्हा की अलाउड नाहीये। ह्या सगळ्या तक्रारी आम्ही निवडणूक आयोगांकडे मी केलेल्या आहेत। जी आदर्श आचारसंहिता असताना काल मंत्री महोदय प्रोटोकॉल घेऊन पूर्ण गल्ली गल्लीत फिरत होत्या, जेव्हा की आदर्श आचारसंहितेच्या क्लिअर कट गाईडलाईन आहे की मंत्र्यांना त्यांचा प्रोटोकॉल घेऊन, त्यांचे ते वाहनं घेऊन, पोलीस वाहनं घेऊन, सायरन वाजवताना अशा मध्ये फिरता येते। ते मी निवडणूक आयोगाकडे तशी तक्रार करणारच आहे। मुक्ताईनगरमध्ये कोणत्याच बूथच्या यादीत नाव नाही, मतदार यादीत नाव नाही, तरी मी बूथमध्ये फिरत होत्या। हे कायद्याला धरून आहे का? तर ज्या बोगस मतदारांवरून शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपवर आरोप केलेत ते बोगस मतदार नव्हतेच। ज्यांची नावं मतदार यादीमध्ये आहेत ते बोगस कसे, असा सवाल खडसेंनी केलाय। बोगस मतदान कुठे दाखव रे? ते नाव दाखव। याच्या ऍपवर असेल, ऍपवर घे, ऍपवर असेल ना नाव। बोगस मतदान झालेले नाहीये ते, जरी दुसऱ्या गावातले मुलं असले, साळबळी इथलं गाव आहे पण ते इथे राहतात, त्यांची नोंदणी इथे झालेली। जर यादीत नाव आहे तर बोगस मतदान कुठे? ते लोकांवर प्रेशर आणतात। तर तुम्ही सुद्धा बघितलं असेल, हा कोणता कायदा आहे की असं इथे तानाशाही करणार आणि लोकांवर दबाव टाकणार? हे नाव आहे त्यांचे। जर हे चुकीचं असेल तर ठीक आहे, आम्ही पण मान्य करू। जर यादीमध्ये नाव आहे तर त्यांना मतदान करायचा अधिकार आहे ना। तर महाराष्ट्रामध्ये दंगल सुरू आहे का अशी चिंता असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। काल महाराष्ट्रात जणू काय दंगल चालली होती का काय अशी जी दृश्य बघून मला तर काळजीच वाटली आणि मनात भीती वाटली की राजनीती चलती रहेगी, राजकारण होत राहील, पण पातळी महाराष्ट्रातली
ही नक्की गेली आहे कुठे? ज्या पद्धतीने मारामाऱ्या, एक तर पिस्तूल, एका जिल्ह्यात तर कोणीतरी पिस्तूल दाखवली आहे कोणाला, की काल ज्यांनी दंगल करायचा प्रयत्न केला, गडबड, प्रत्येकावर केस झालीच पाहिजे आणि अशा लोकांना अटक करा. खरं म्हणजे बोगस मतदार किंवा मतदानाचे आरोप महाविकास आघाडी आतापर्यंत सत्ताधाऱ्यांवर करत आली. पण आता सत्ताधारी शिंदेच्या शिवसेनेकडूनच भाजपवर मुक्ताईनगरमध्ये बोगस मतदानाचा आरोप करण्यात आलाय. रवी गोरेसह किशोर पाटील, TV9 मराठी, मुक्ताईनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.